अशोक खरात हा स्वतःला एक आध्यात्मिक गुरु आणि महाराज म्हणून समाजात वावरत होता. त्याने स्वतःचे एक भले मोठे भक्त मंडळ तयार केले होते. विशेष म्हणजे त्याचे संबंध राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांशी असल्याचे अनेक फोटोंमधून आणि व्हिडिओमधून समोर आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती धर्माचा किंवा अध्यात्माचा आधार घेते तेव्हा सामान्य माणूस पटकन विश्वास ठेवतो. याच विश्वासाचा फायदा घेत खरातने आपले साम्राज्य उभे केले होते. पण या साम्राज्याच्या पडद्यामागे काय चाललं होतं हे हळूहळू आता समोर येत आहे. ज्याला लोक भगवान मानायचे त्याच्या बेडरूम मधून आणि लपलेल्या पेनड्राईव्ह मधून काय सापडलं असेल याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. 58 महिलांचे अश्लील व्हिडिओ, लपलेले कॅमेरे, बेकायदेशीर शस्त्र आणि तब्बल 40 कोटींची माया. हे एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाचं कथानक नाही तर हे सत्य आहे. स्वयंघोषित महाराज अशोक खरातचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरातच्या त्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखण्याची वेळ आता आली आहे.